को पावर्ड बाय टेक्नो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। कालपासून ही यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि अकोलेनंतर अहमदनगर आणि त्यानंतर आता राहुरीमध्ये शिवस्वराज्य यात्रा पोहोचते। जयंत पाटील थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी येत आहेत। आपण जर बघितलं तर राहुरी हा मतदारसंघ जो आहे तो अनेकदा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला, मात्र तुम्ही जॉईंट किल्ला ठरला आणि त्यानंतर आमदार झालात। काय वाटतं यावेळेचं चित्र? कारण तालुक्याच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला निधी पण भरपूर मिळाला, कामं पण भरपूर झाली, कसं बघता आता पुढच्या वाटचाली? नाही, 5 वर्षापैकी 2.5 वर्षे सत्तेमध्ये होते आणि 2.5 वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि 5 वर्षामध्ये या मतदारसंघात विजेचे असतील, पाण्याचे असतील, रस्त्यांचे असतील अशा मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचे प्रश्न सातत्यानं सत्ता असताना सत्तेचा उपयोग या मतदारसंघातल्या शेवटच्या गावापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। दुर्दैवानं सत्ता गेल्यानंतर मात्र या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आमच्या जुन्या निधींना स्थगिती आणल्या, नवीन निधी देण्याबाबत टाळाटाळ केल्या। तरी देखील विरोधी पक्षाच्या आमदाराची भूमिका विधानसभेत असेल, रस्त्यावरती असेल, अगदी न्यायालयीन लढाईत असेल, ही सरकारचे वाभाडे काढण्याचे, सरकारच्या चुकीच्या धोरणावरती बोट ठेवण्याचं काम हे देखील प्रामाणिकपणे या जनतेच्या भावना तिथपर्यंत व्यक्त करण्याचं काम देखील केलेलं आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की 5 वर्षाचं काम बघून 5 वर्षामध्ये लोकांची असलेली जवळीक सगळी बघता मला विजयाची खात्री आहे। आपली शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आहे, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जो होता शिर्डीमध्ये पार पडलेला आहे। शासकीय खर्च सुरू आहे, जाहिरातीवर खर्च सुरू आहे, असं अनेकदा वारंवार म्हणलं। आज सकाळचीच मी तुम्हाला परिस्थिती सांगतो। काही मी रस्त्याने जात असताना त्या लाडक्या बहीण योजनेच्या बसेस उभ्या होत्या। महिला अक्षरशः सकाळी 6-6 वाजल्यापासून आल्या होत्या। सगळी सरकारी यंत्रणा, गावचा ग्रामसेवक, तलाठी हे त्याकडे राबवले। महिलांना सांगण्यात आलं की तुम्ही जर तिथं गेला नाही तर तुम्हाला योजना मिळणार नाही। म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्याकरता या लाडक्या बहिणींना देखील वेठीस धरायचं काम सरकारने, सरकारच्या सगळ्या यंत्रणेने त्या ठिकाणी केलेलं आहे। अक्षरशः कित्येक विद्यार्थ्यांचे आज हाल झालेले आहेत। एसटी बसेस सगळ्या तिकडे गेल्यामुळं मी वांबोरीमध्ये त्या ठिकाणी लहान मुलांना ती लाडकी बहिणीची बस रिकामीच चालू होती, रिकामीच बस, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बसवून त्यांना शाळेत तिथं घरी सोडायला लावलं। असे विद्यार्थ्यांचे हाल झाले। त्या लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थ्यांचे देखील हाल झाले। सकाळी 6-6 वाजल्यापासून बिचारा बायका त्या बसमध्ये बसून होत्या आणि स्वतःच्या राजकीय फायद्याकरता सर्वसामान्यांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या विद्यार्थ्यांना सर्वांनाच वेठीस धरायचं काम आज या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे। आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही जी योजना आहे लाडकी बहीण, महाविकास आघाडी सरकार आल्यावर बंद होईल आणि सावत्र भावांपासून दूर राहा, महायुतीलाच पुन्हा निवडून द्या। काय आहे, बहिणींना माहिती आहे ना, निवडणुका जवळ आल्यावरती हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हे ही का 2 वर्ष झाले ना यांचं सरकारनं, 2.5 वर्ष का तेव्हा आणली नाही योजना? निवडणुकीच्या तोंडावरतीच का आणली ना योजना? महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर देखील योग्य प्रकारे आणखीन महिलांना चांगला फायदा होईल अशा प्रकारे ही योजना राबवली जाईल। एकंदरीत जर आज आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, एक महिला उद्विग्न होऊन मध्ये घुसली, कुठेतरी मंत्रालयाच्या सुरक्षेवर तुम्ही म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जे मुंबईतील कार्यालय आहे मंत्रालयातलं, हां, तेथे एक महिला घुसली आणि तोडफोड केली, त्यांच्या बोर्डची तोडफोड केली। तर काही जण आरोप करतात की लाडक्या बहिणींचा हा रोष आहे। नाही, उद्विग्नता आहे सगळीकडं। लाडक्या बहिणी खुश नाहीत, लाडके दाजी खुश नाहीत, शेतकरी आमचा खुश नाही, कष्टकरी खुश नाहीत, विद्यार्थी खुश नाहीत। त्या विद्यार्थिनींना सांगितलं होतं सगळी फी मोफत देणार, अजिबात काही नुसत्या कागदावरतीच योजना आहे त्यांच्या। कित्येक पालक आमच्याकडे येतात की कॉलेजमध्ये फी मागतायत, सरकार तर सांगतंय फी माफ केली, वास्तविक पाहतात असं काही नाही आहे, कोणी खुश नाही आहे। आणि म्हणून महिलांचा हा रोष त्या ठिकाणी कदाचित आमच्या एखाद्या भगिनींनी व्यक्त केला असावा। जो रोष आहे तो महिलांकडून व्यक्त झालेला आहे आणि दुसरीकडे आज जो कार्यक्रम झाला लाडकी बहीण योजनेचा, त्या ठिकाणी ज्या महिला आणण्यात आला त्यांचे देखील हेळसांड झाल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहुरी, अहमदनगर। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.